मित्रांनो, 1 ऑगस्ट एका थोर साहित्यिकाची जयंती येत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरित होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या धारदार लेखणीतून एक गीत तयार केलं होतं. जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव. हे गीत आज पण संपूर्ण देशामध्ये जिवंत आहे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या धारदार लेखणीतून या गीताची निर्मिती झालेली आहे. मित्रांनो, आज पण अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची, यांच्या लोककलेची, यांच्या खंजिरीच्या माध्यमातून सादर केलेल्या पोवाड्याची, यांच्या कादंबऱ्याची आज पण संपूर्ण देशात आणि संपूर्ण देशाच्या बाहेर पण 7 समुद्रा पार पण आज पण अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणाची छाप आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचा रशियामध्ये प्रथम पोवाडा गाणारे आमचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपल्या खंजिरीवर थाप मारून रयतेचे राजे, स्वराज्य निर्माते, क्षत्रिय कुलावंतस छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा 7 समुद्रा पार गाणारे आमचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांच्या अप्रतिम लिखाणाचं आज पण या देशामध्ये छाप आहे. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांनी एक कविता लिहिली होती. ही कविता नुसती कविताच्या रूपाने बघू नका मित्रांनो, या कवितामध्ये अप्रतिम लिखाण, संपूर्ण महाराष्ट्राचे व्यथा व्यवस्था या कवितेमध्ये अण्णाभाऊ साठेंनी मांडलेली आहे आणि ते कवितेचं एक कडवं मी तुमच्या समोर सादर करणार आहे. मित्रांनो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त. ओ म्हणे अण्णाभाऊ साठे घर बुडाली गर्वाची, मी तूपणाची, जुलमीची, जबरीची, तस्कराची, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची. ओ निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौकडाचं राज्य गेलं रावणाचं, लंका जळाली त्याची, आणि तीच गत झाली या कलियुगामध्ये मोरारजी देसायाची आणि सखा पाटलाची. अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची. या अप्रतिम लिखाणाने, या धारदार लिखाणाने अण्णाभाऊ साठे खरंच द ग्रेट कवी, द ग्रेट साहित्यिक, द ग्रेट कादंबरीकार खरंच. हो, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौकड्याचं राज्य गेलं रावणाचं, आणि तीच गत झाली या महाराष्ट्रात सखा पाटलाची आणि मोरारजी देसायाची. अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची. परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फावटनच्या चढाईची, झालं फावटनला जंग आलं मैदानी रंग, झालं फावटनला जंग आला मैदानी रंग, धार रक्ताची मर्दानी वाहिली, माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. अप्रतिम लिखाण साहित्यिक, थोर विचारवंत, थोर कादंबरीकार, साहित्यिक असणारे लोकशाहीर, आपल्या खंजरीने संपूर्ण महाराष्ट्राला जागे करणारे लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी येत आहे. मित्रांनो, ही जयंती सर्व जाती धर्मातील लोकांनी साजरी करावी, कारण की अण्णाभाऊ साठे यांनी एका जातीसाठी कार्य केलेलं नाही. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून सर्व जाती धर्माच्या समाजाला जागृत करण्याचं काम, सर्व जाती धर्माच्या समाजातील व्यथा व्यवस्था या आपल्या धारदार लेखणीतून या जगासमोर मांडण्याचं काम थोर विचारवंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. मित्रांनो, म्हणून साहित्यिक थोर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगावमध्ये झाला आणि एका छोट्याशा खेड्यामधून साहित्यिकाच्या रूपाने आपल्या संपूर्ण जगाला, संपूर्ण विश्वाला एक अमौलिक हिरा प्राप्त झाला. मित्रांनो, आणि त्या हिऱ्याची, त्या साहित्यिकाची, धारदार शस्त्रधार असणाऱ्या लेखकाची 1 ऑगस्ट रोजी जयंती येत आहे. मित्रांनो, आणि ती जयंती सर्व जाती धर्माच्या लोकांनी साजरी करावी, कारण की अण्णाभाऊचं लिखाण सर्व जाती धर्मासाठी होतं. सर्व वंचित, उपेक्षित असणाऱ्या लोकांसाठी अण्णाभाऊ साठे यांचं लिखाण होतं. मित्रांनो, अण्णाभाऊ थोर साहित्यिकाची जयंती 1 ऑगस्ट रोजी येत आहे. मित्रांनो, म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मानवंदना देत आहे. मित्रांनो, डॉक्टर ही पदवी MGM विद्यापीठाने अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर दिलेली आहे. मित्रांनो, 27 नोव्हेंबर 2022 रोजी MGM विद्यापीठाने अण्णाभाऊ साठे यांच्या
घरच्या मंडळींना किंवा घरच्या लोकांना ही डॉक्टर ऑफ लिटरेचर डॉक्टरेट पदवी ही अण्णाभाऊ साठे यांना समर्पित केलेली आहे मित्रांनो. म्हणून आज पण मी या अडाणी लोकांना सांगू इच्छितो, जे अण्णाभाऊ साठे यांना म्हणतात की 1.5 दिवसाची शाळा शिकलेले अण्णाभाऊ साठे डॉक्टर झाले कसे. त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून ते डॉक्टर झाले, त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून ते डॉक्टर झाले, त्यांच्या अप्रतिम धारदार कादंबऱ्याच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून या सर्व वर्णव्यवस्थेची व्यथा मांडणारी त्यांची धारदार लेखणी होती. आणि या लेखणीला मान द्यावा म्हणून MGM विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी 27 नोव्हेंबर 2022 रोजी ही मरणोत्तर समर्पित केली. मित्रांनो, काही अडाणी लोकांना अद्यापही माहीत नाही की अण्णाभाऊ साठे यांना डॉक्टर ही पदवी कोणी दिली. म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो, MGM विद्यापीठाने मरणोत्तर 27 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांच्या घरच्या लोकांना ही डिग्री डॉक्टर ऑफ लिटरेचर ही अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर समर्पित केलेली आहे मित्रांनो. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की अण्णाभाऊ साठे यांनी 18 पगड जातीच्या लोकांची व्यथा मांडण्यासाठी, 18 पगड जातीच्या वर्णव्यवस्थेची प्रथा मांडण्यासाठी लाल बावटा नावाचं एक पथक निर्माण केलं. आणि या लाल बावटा पथकाच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ छेडली. अण्णाभाऊंनी आपल्या खंजेरीवर थाप मारून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एकदम शिताफीने सहभागी होणारे आमचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आज पण कार्याचा गौरव होतो. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, लाल बावटा या पथकाच्या माध्यमातून आपल्या खंजेरीला सोबत घेऊन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये पुढाकार घेणारे लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी येत आहे. मित्रांनो, त्यांनी आपल्या लाल बावटा पथकाच्या माध्यमातून जनजागृती केली. संयुक्त महाराष्ट्रामध्ये त्यांनी लोकांना जागृत करण्याचं काम केलं. म्हणून अप्रतिम लिखाणाच्या माध्यमातून आज ही कविता महाराष्ट्रात नव्हे तर देशात नव्हे तर देशाच्या पार ही कविता आज पण जिवंत आहे. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. मित्रांनो, अशा अप्रतिम धारदार शस्त्राच्या सम्राटाची जयंती 1 ऑगस्ट रोजी येत आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांना मी मानवंदना देतो. हा व्हिडिओ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना समर्पित करतो. आणि सर्व समाज बांधवांना मी डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.